नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलव्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवराष्ट्र www.नवराष्ट्र.com सूर्यघर योजनेचा देणारा लाभ पालकमंत्री बावनकुळेची घोषणा. आता दिव्यांगांना 15 वर्षे वीज बिल येणारच नाही. नागपूर ब्युरो रिपोर्टर. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येईल. या लाभांपासून एकही वंचित राहणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासोबतच जिल्ह्यात प्रत्येक दिव्यांगाच्या घरी पुढील 15 वर्षे वीज बिल येणार नाही, अशा सूर्यघर योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. दिव्यांग कल्याण विभाग, जिल्हा वार्षिक योजना आणि प्रधानमंत्री जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना ई-रिक्षा व मोटराइज्ड ट्रायसायकलचे वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या नागपूर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजित वंजारी आणि संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन पिटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, शासनाने दिव्यांग कल्याण हा नवीन प्रशासकीय विभाग स्थापन केला आहे. अशा प्रकारचा विभाग राज्यात प्रथमच स्थापन झाला आहे. या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगाकरिता विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. या योजनेतील आज पहिल्या टप्प्यात 100 ई-रिक्षा व 100 मोटाराइज्ड ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत 10 कोटीच्या खर्चातून येत्या 4 महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 200 कोटीची तरतूद सामाजिक न्याय विभागासाठी करण्यात आली आहे असून त्यातून दिव्यांग कल्याणाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पारशिवनी येथील मनोहर चौरीवार, मौदा येथील प्रताप तल्लेवार, पालोरा येथील संगीता शिवारडुके यांना मोटार ट्रायसायकल, तर ब्राह्मणी येथील दिनेश लुटे आणि कुही येथील उषा पंचभूते यांना ई-रिक्षा वाटप करण्यात आले. दिव्यांगांसाठी विशेष राखीव रुग्णवाहिका जयस्वाल. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, नागपूर जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेचा निधी 1000 कोटींच्या वर गेल्याने जिल्ह्यात दिव्यांगांसाठी किमान 10 कोटींचा निधी मिळणार आहे. दिव्यांग शाळा व पदनिर्मितीला मान्यता देण्यात येणार असून या शाळांना अनुदान देण्यासाठी विचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी विशेष राखीव रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलव्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज झोमॅटोमध्ये काम करायचं आहे का? कंपनी ट्रेकिंग 100 तास करावे लागेल. त्याचे आपल्याला 3000 ते 4000 रुपये ट्रायपॅड मिळेल आणि महिना 15 ते 20,000 कमवण्यासाठी संधी. कोणी तयार असेल तर नक्कीच कळवा. नियम: तो व्यक्ती दिव्यांग असला पाहिजे. त्याला व्हीलचेअर न्यू मोशनकडून मिळेल. तो इतर कुठल्याही कंपनीत कामाला नसावा. काम करण्याची जिद्द आणि गरज त्या व्यक्तीला पाहिजे. कंपनीचे 100% ट्रेनिंग त्यांनी करावे. फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा 9923213300 9923213300. धन्यवाद.